हॅलो गाईस, स्वागत तुमचं तुम्ही भाऊच्या ब्लॉगमध्ये. तर हे काय म्हणजे तर हे आहे पागलपणा आमचा. मला व्लॉग करायचा नव्हता, विरूबाई तरी माझ्या मागे लागेल व्लॉग कर आणि त्यांनी हे व्लॉग करायला सुरू केली. तर हिने फास्ट फॉरवर्ड केला आणि आमचं सगळं अर्धाच्या वर व्लॉग गेला. त्यामुळे सॉरी. आणि हे व्लॉग जे निघालेलं आहे ते आमचा निघालेलं आहे आणि तुम्हाला व्लॉग बघून तर एकतर खूप मजा येणार आहे, कारण की खूप इंटरेस्टिंग व्लॉग झालं. पण हे जे मेन पार्ट्स होते ते काही की क्लिप सगळे हे होऊन गेले, काय म्हणतात त्याला, कट होऊन गेले. आणि तुम्ही म्हणशात असाल हे टाकून काय फायदा म्हणजे काही फायदा. अरे तू असं करतो ना इथं असं काय, थांबा परत बोल. काय काय परत बोल, ते बोलला असं मला सांग बोलायला. बोलू का? हा तू बोल. तर मित्रांनो, द यश व्लॉग व्ह्यूअर्स, तुम्हाला एक सांगतो, फक्त यश भाऊ खूप क्वालिटी माणूस. यश भाऊ सोबत आम्ही चाललोय टायगर पॉईंटला नॉडा. ते टायगर पॉईंट येतं पुण्यात आणि पुण्यापासून जास्तीत जास्त 20 किलोमीटरला. तर आम्ही तिथं चाललोय. तुम्हाला तिथला व्ह्यू एकदम चांगला वाटेल. तर आपण तिथं चाललोय. आता तुम्ही बघू शकते आमची राईड. हे बघा, यश भाऊ खूप चांगली गाडी चालवत आहेत आणि आम्ही सध्या आहे पिंपरी चिंचवडच्या प्रदेशात. आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आहे सध्या. आम्ही चाललोय टायगर पॉईंटला. आम्ही तुम्हाला कळूच काय ना, मी गाडी चालवतो पट्टीकडे पुन्हा भेट. चला बाय. गाडी मी बोलतो. मला असं आठवलं की बाबा, उगवता सूर्य आणि माळवता सूर्य छान वाटतं लोकांना, सगळ्यांना छान वाटतं उगवता सूर्य मावळता सूर्य. कुणाला तपला सूर्य तो उंचावर गेलाय, कुणाला एकदा कसं वाटतं. आता एक्झाम्पल घ्या रोहित चंद्रगे. रोहित चंद्रगे काय जेव्हा उगवता होता तेव्हा सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. आम्हाला सुरेश चव्हाणना पण आता रोहित चंद्रगे जेव्हा टॉपला गेले तेव्हा ते त्यांच्या प्राईमवर गेले. सगळ्यांना कसं वाटते, त्यांना आठवण नाही. त्यांनी काहीतरी त्याच्या आयुष्यात प्रयत्न केला मला असं वाटतं की बाबा होता सूर्य आणि मावळता सूर्य सगळ्यांना आवडतो. पण जो सूर्य त्यांच्या प्राईमवर असतो हे फक्त सूर्यासाठी होतं. ही गोष्ट मानण्यासाठी होतं. हे आपल्या सूर्य जेव्हा असतो ना टॉपला म्हणजे त्याच्या प्राईमला, तसं मनुष्य असतो त्याच्या प्राईमला, तेव्हा तो नकोला असतो. तेव्हा तुमच्या करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो करिअर समाप्ती जेव्हा असतोय, करिअरच्या अंतिम सगळा असतोय, आपली विराट कोहली बघा. विराट कोहली त्याच्या पाहिजे होता. त्याचे आई वडील गेले, त्याचे वडील गेले, गेल्यानंतरही त्यांनी करिअर घडवलं. इतके टॉपले गेले, इतके टॉपच्या नंतरही त्यांना करिअर घडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी संघर्ष केल्यानंतर ते मेहनत शिकवले त्यासाठी आणि ते शेवटी साईन ऑफ झाले. टेस्ट करिअरमधनं T20 तू ये कळवय राहील. काय करत कडवा आहे बरसाचे आभार.
गाईज आता आपण आलो डायरेक्ट ड्रायव्हिंग सीटवर आलो, सॉरी पॅसेंजर सीटवर, आणि विरू चालू गाडी. आणि आमचा एकदम असं अचानक भयानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही चाललो आता रूमवर. प्लॅन कॅन्सल व्हायचं कारण एकच गाईज, कारण की आम्ही लेट निघालो जरा आणि तिथं फॉग कमी असला असता. टायगर पॉईंटला गेलो असतो आम्ही लोणावळ्याला, पण तिथं फॉग कमी असला असता. फॉग असतो तिथं 6 ते 7च्या दरम्यान. आम्हाला दाखवत असतं ते मॅप 1,500 असता. 1,500 आम्ही काही एका तासात गेलो असतो तिथं, पण मग फॉग नसला असता, मग तुम्हाला मजा आली नसती, म्हणून कॅन्सल. तरी आता हे ब्लॉग येणार आहे, काही विषय नाही त्याच्यात. आणि हेच सांगायचं होतं, बाकी काय. आता आम्ही करतो नाश्ता वगैरे आणि आता आम्ही चाललो घराच्या दिशेने. हे दाखवतो. तर काय आता ब्लॉग एडिट करत होतो, तर त्याच्यात मला कळालं की ब्लॉगची एंडिंग नाही आहे. मग आता एक ब्लॉगची एंडिंग आहे आणि हे आपल्यासोबत अनेक जोडलेले आहेत. दुसरा एक ब्लॉग येणार आहे, त्याचं तयारी चालू आहे. तर त्याच्यात मला कळाले की कडे हे ब्लॉगची एंडिंग राहिली. आणि तेवढंच होतं या ब्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच जोडून राहतेच. जय माता.